सायलेंट. शांत बसा रे. सुशांत नीट बस. नीट बस रे. तर मुलांनो, तुम्हाला तर माहिती आहे लवकरच आपल्या शाळेचा स्पोर्ट्स डे येणार आहे. तर मग स्पोर्ट्समध्ये ज्या ज्या मुलांनी भाग घेतला आहे त्यांची तयारी चालू आहे ना? हां, चालू आहे ना रे? अच्छा, व्हेरी गुड. छान छान. तर काल मला किरण विचारत होता. काय किरण, काय विचारत होता तू? की स्पोर्ट्समध्ये तू पण भाग घेतलेला आहे, रनिंगमध्ये, आणि तुझा ऑपोजिट पार्टनर तुझा मित्रच आहे, त्याला कसा हरवू? मुलांना तुम्हा सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊ नये. सर्वांना महाभारत माहीत असेल, माहिती आहे ना रे? हां, काय पाहिलं महाभारतात? अच्छा, पांडव पाहिलं, व्हेरी गुड. शकुनी पाहिलं, छान, व्हेरी गुड, छान. तू श्रीकृष्ण पाहिलं, व्हेरी गुड. तू युद्ध, हा, शबाश. महाभारतात आहे युद्ध. हे युद्ध जगा वेगळंच होतं. या युद्धाची संकल्पना जरा वेगळीच होती, कारण या युद्धामध्ये पांडवांच्या विरुद्ध लढणारे कोण होते माहिती आहे? हो, कौरव. हे त्यांचेच नातलग होते. त्यांच्यात नातलगांना हरवायचं होतं. या युद्धामधली संकल्पना हीच होती. आणि अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण होता माहितीये? बरोबर, श्रीकृष्ण. चक्क भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचा सारथी बनले. रणांगणावर युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला. त्यांनी देवाला म्हणला, देवा, श्रीकृष्णाला देव म्हणायचं, देवा, ही तर सर्व माझीच माणसं आहेत. ते माझे काका, ते मामा, ते पुतणे, हे ते 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 सगळी माझीच नातलग आहेत. यांच्याबरोबर मी युद्ध करू कसं? तेव्हा श्रीकृष्णाने त्याला खूप छान उद्गारले. कर्मण्ये वादिकरस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्ये वादिकरस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. यांच्या विरुद्ध तू युद्ध जिंकशील नाही जिंकशील त्याची काय पर्वा करू नकोस, पण तू युद्ध करावंच लागेल. ह्या कर्मभूमीसाठी युद्ध करावं लागेल, या धर्मासाठी युद्ध करावं लागेल. हे युद्ध अटळ आहे. हे युद्ध होणार म्हणजे होणारच. भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात, प्रत्येकाला सांगतात की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तसंच तुम्ही तुमचं कार्य करत राहा, त्यात तुम्ही जिंकणार हारणार याचा तुम्ही विचार करू नका. समजलं? चला, लागा तयारी.